एक्स प्लस 2y इज इक्वल टू -1 आणि आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. सिमिलरली सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नावं द्यायचं आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू -1, याला म्हणतो मी माझं पहिलं, आणि इथं आहे माझं 2x मायनस 3y इज इक्वल टू 12, याला म्हणतो मी माझं दुसरं. आता काय करायचं तर डी वापरायचा. डी म्हणजे डिटर्मिनंट. मी सांगितलं ह्या ज्या इक्वलची साईन जे आहे ते सगळ्या चिन्ह क्लोज करायचे, बाकीच्या उरलेल्याचे कोएफिशियंट द्यायचे. इथं काहीच नाही म्हणजे किती असतं मित्रांनो 1 असतो. मग आता डी काढण्यासाठी हे असं करतो, हा 1 झाला, हा 2 झाला, हा 2, हा -3 इज इक्वल टू. आता सॉल्व्ह करू ह्याला कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो, यांनी याला मल्टिप्लाय करायचं. -3 इंटू 1 ला मल्टिप्लाय करायचं, मध्ये मायनसचं साईन 2 इंटू 2 झालं, मग -3 झालं, इथं -4. -3 -4 उत्तर येते माझं मित्रांनो -7. नंतर मला डी एक्स काढायचं. आता एक्सच का, तर इथं जे व्हेरिएबल वापरलंय ते एक्स आहे म्हणून एक्स काढायचं. तर डी एक्स काढताना हे झाकायचं आणि ह्याच्या पुढचं लिहायचं सगळं. तर हे किती आहे -1 आणि हे आहे 12 आणि इथं आहे 2 आणि इथं आहे -3. सो वी नीड टू सॉल्व्ह दिस थिंग. -1 इंटू -3 मध्ये मायनसचं साईन द्यायचं, 12 इंटू 2. सो -1 -3 माझं उत्तर येते 3 मायनस 12 2 जा 24 मधनं 3 गेले तर माझं उत्तर येते -21. सो मला dx मिळाला -21. आता मला dy काढायचं मित्रांनो. कसं काढणार, इथं लिहायचं dy इज इक्वल टू. dy कसं काढणार, पुन्हा 2 रेषा आणि हे ज्यातले yचे साईन सगळे झाकायचे आणि माझ्या पहिल्यांदा x लिहायचं आणि मग हे लिहायचं 1 आणि हा आहे 2, त्याच्यानंतर -1 आहे आणि हा आहे माझा 12. सो आता ह्याने याला क्रॉस मल्टिप्लाय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू सॉल्व्ह करायची. सो 12 इंटू 1 मायनस -1 इंटू 2. सो 12 इंटू 1 येते माझं 12, इथं -2 इंटू येते तर उत्तर येते 2 -2. सो मायनस मायनस प्लस येते 12 प्लस 2. माझं जर आन्सर फाइंड केलं तर मला येते 14 आन्सर. सो हे मला डीवायचं आन्सर मिळालं. पण नुसतं मला डीवाय म्हणून क्रॅमर्स रूल सुटला का, तर नाही. मग क्रॅमर्स रूल कसं सोडवायला लागेल, इथं लिहावं लागेल मला. काय लिहायचंय, बाय क्रॅमर्स रूल. हां, आता क्रॅमर्स रूल कसं लिहिणार आहे, तर एक्स काढायचा इज इक्वल टू dx अपॉन डी आणि y काढायचा आहे, तर इथं माझं लिहिणार आहे मी dy अपॉन डी. सो dx अपॉन डी किती असतो, dx आहे माझा -21 आणि डी आहे माझा -7. मायनसला मायनस गेला, 7 7 21, एक्स म्हणजे माझा आला 3. मग y काढायचा आहे मित्रांनो. मला y कसं काढणार आहे मित्रांनो, जर मला y काढायचा असेल तर बघा dy ची व्हॅल्यू घ्यावी लागेल. dy आहे माझा 14 आणि d आहे माझा -7. 7 1 7 7 2 जा, y ची किंमत आली -2. आता मी सॉल्व्ह करतो. इथं सोल्युशन इज इक्वल टू काय असणार आहे माझं सोल्युशन, सोल्युशन इज इक्वल टू x, y इज इक्वल टू 3, -2. सो दिस इज माय फायनल आन्सर. सो हे माझं फोर्थ वाला एक्झाम्पल आहे. काय फोर्थ वाला एक्झाम्पल, 6x - 4y इज इक्वल टू -12 अँड 8x - 3y इज इक्वल टू -2. सो फर्स्ट ऑफ ऑल मी नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं, लिहायचं आहे 6x - 4y इज इक्वल टू -12. याला मी म्हणतो मित्रांनो पहिलं, आणि दुसरं आहे माझं 8x - 3y इज इक्वल टू -2. याला म्हणतो मी मित्रांनो माझं दुसरं. आता काय करायचं मित्रांनो, ह्याला सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करणार, सगळ्यात पहिल्यांदा डी काढायचं आहे. डी म्हणजे डिटर्मिनंट. 2 रेषा उभ्या करायच्या, हे झाकायचे, उरलेले कोएफिशियंट द्यायचे 6 8 -4 -3. ह्याला सॉल्व्ह करा. ह्याने याला मल्टिप्लाय केलं तर -3 इंटू 6 मध्ये मायनसचं साईन तसंच्या तसं, -4 इंटू 8 -18 येते इथं, 4 इंटू 8 8 चौक 32 -32. सो आता हे मायनस मायनस प्लस झालं, +32 -18 आणि ह्याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. +18 आणि -32. सो ह्याचा आन्सर माझा येते 14 मित्रांनो. त्याच्यानंतर मला काय काढायचं, dx काढायचं. सो dx काढताना पुन्हा 2 रेषा उभ्या करायच्या, एक्सची टर्म झाकायची, पहिल्यांदा या टर्म लिहायच्या, -12 -2 -4 आणि ह्या -3. सो क्रॉस मल्टिप्लाय करूया, -12 इंटू -3 मध्ये मायनसचं चिन्ह आहे, -2 इंटू -4. सो मायनस मायनस प्लस होतं, 36 होईल, इथं मायनस होईल, मायनस मायनस प्लस झालं, इथं 8 झाले, मग 36 -8. सो आता 36 -8 माझं किती येते, 28 येते. आता आपल्याला dy काढूया मित्रांनो. सो dy कसं काढणार आहे, dy इज इक्वल टू पुन्हा 2 रेषा उभ्या करायच्यात. बघा आता dy काढायला पुन्हा y ची टर्म झाकायची मित्रांनो. 6 8 आणि -12 आणि 2 घ्यायचे, 6 8 -12 आणि -2 घ्यायचे. ह्याला सॉल्व्ह करायचे. तर कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो, इथं बघा आता -2 इंटू 6, पुन्हा मायनसचं चिन्ह आहे, -12 इंटू 8, तर 6 2 जा 12 -12 -96. सो आता काय करायचं, मला याला आन्सर काढायचं. सो -96 येईल, मायनस मायनस प्लस येते, 12 प्लस
96. सो मला काय करायचं आहे मित्रांनो, आता 96 मधनं मला 12 काय करायचे मित्रांनो, मायनस करायचे. तर मी उत्तर किती येते, माझं फायनल उत्तर येते माझं 84. सो दिस इज माय व्हॉट, डी वाय. सो आता क्रॅमर्स रूलनी सोडूया मित्रांनो. कसं सोडवणं इथं लिहायला लागेल मला. बाय कुठला रूल आहे मित्रांनो, क्रॅमर्स रूल. काय सांगतो क्रॅमर्स रूल माझा, नेहमीप्रमाणे एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी आणि y इज इक्वल टू मित्रांनो dy अपॉन डी. सो dx किती आहे मित्रांनो, माझा dx आहे 28 आणि हा आहे 14. सो 14 1 14, 14 दुने 28. x ची किंमत माझी मित्रांनो येते 2. मला y ची किंमत काढायची. आता y ची किंमत मी कशी काढणार आहे मित्रांनो, बघा एकदा, पुन्हा एकदा. dy ची किंमत आहे माझी 84 आणि ह्याची किंमत आहे 14. सो मला आता जे आन्सर येते 84 ला, त्याला मला 14 ने डिवाइड करावं लागेल. 14 1 14, 14 84, y इज इक्वल टू 6 आलं माझं. आता जर मी सॉल्व्ह केलं तर इथं मला सोल्युशन लिहावं लागेल. सोल्युशन इज इक्वल टू काय सोल्युशन मित्रांनो, x, y इज इक्वल टू 2, 6. सो दिस इज माय फायनल आन्सर. सो हे माझं 5वं एक्झाम्पल आहे. तर 4m प्लस 6n इज इक्वल टू 54 अँड 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. ह्याला कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो, पुन्हा एकदा सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा नावं देऊन घेऊ. 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. याला मी म्हणतो मित्रांनो माझं पहिलं. आणि दुसरं आहे माझं 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. याला म्हणतो मी माझं दुसरं. आता सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा डी काढायचं आहे. तर डी कसं काढणार, पुन्हा एकदा 2 रेषा उभे करायचे. डिटर्मिनंट हे झाकायचे, बाकीचे सगळे उरलेले कोएफिशियंट द्यायचे. 4 3 6 आणि 2. ह्याने खालनच क्रॉस मल्टिप्लायला सुरुवात करायची. 2 इंटू 4 मायनस 6 इंटू 3. सो 2 इंटू 4 येते माझं 8 आणि 6 इंटू 3 येते माझं 18. सो प्लस मायनस मायनस म्हणजे माझं उत्तर येते -10. सो डी ची व्हॅल्यू माझी आली -10. आता मला मित्रांनो डी एम काढायचंय. एक्स नाहीये मित्रांनो, लक्षात ठेवा इथं एम आहे का, आपली इथं व्हेरिएबल एम आहे आणि व्हेरिएबल एन आहे म्हणून. मग आता झाकायचं. आता काय झाकायचं, 4 झाकायचं. उरलेलं पहिल्यांदा 54 28 लिहायचंय. 54 मित्रांनो लिहायचं, 28 लिहायचं. नंतर 6 आणि इथं लिहायचं 2. तर क्रॉस मल्टिप्लाय करूया. 54 इंटू 2 मायनस 6 इंटू 28. सो आता ह्याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. जे आन्सर आले जसं की 54 इंटू 2. आता 54 इंटू 2 किती येते माझं उत्तर, 108 येते मित्रांनो. मायनस 6 इंटू 28. सो 28चा टेबल म्हणूया. 168 येते माझं उत्तर. 168 मधनं मित्रांनो 168 मधनं मित्रांनो मला 108 मायनस करायचे. तर माझं उत्तर येते इथं 60 उत्तर येते मित्रांनो. सो माझा हा डीएम निघाला. त्याच्यानंतर मला डीएन काढायचं आहे. सो डीएन मी कसं काढणार, डीएन इज इक्वल टू मित्रांनो, सो डीएम काढला आपण मित्रांनो 60. आता डीएन काढूया. तर डीएन कसं काढणार, पुन्हा एकदा डीएनच्या टर्मसाठी एनची टर्म झाकायची. उरलेला काय 4 3 लिहायचे. 4 3 इथे आहे 54 आणि इथं आहे 28. सो पहिल्यांदा 28 मल्टिप्लाय बाय 4 करायचे मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3 करायचे. सो आता आपण सॉल्व्ह करूया. 28 ला कितीने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो, 4 ने. तर माझं ह्याचं आन्सर ते 112 येते. मायनस 54 ला कितीने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो, 3 ने. तर माझं उत्तर येते ह्याचं 162. आणि ह्याला जर मी सॉल्व्ह केलं 162 मायनस माझे 112 जर सॉल्व्ह केलं तर माझं उत्तर येते ह्याचं 50. सो मला आता डीएम मिळाला, मला डीएन मिळाला. आता काय करायचं, आता क्रॅमर्स रूलनुसार सोडवायचं. मग इथे लिहूया बाय कुठला रूल आहे माझा मित्रांनो, क्रॅमर्स रूल. काय सांगतो माझा क्रॅमर्स रूल मित्रांनो, बघा पुन्हा एकदा. एम इज इक्वल टू डी एम अपॉन डी. लक्षात ठेवा इथं एम व्हेरिएबल आहे, एक्स नाही. तर एम लिहावं लागेल आपल्याला. एन इज इक्वल टू डीएन अपॉन डी. सो डीएम माझा किती आहे मित्रांनो, 60 आहे आणि हा आहे -10. शून्याला शून्य गेला तर माझा आन्सर येते -6. एम ची व्हॅल्यू येते माझी -6. एन सॉल्व्ह करावं लागेल मला. आता एन ची सॉल्व्ह करायची व्हॅल्यू किती आहे, 50 अपॉन -10. सो शून्याला शून्य गेला तर माझं उत्तर येते -5. एन इज इक्वल टू -5. आता मला सोल्युशन सॉल्व्ह करूया. सोल्युशन इज इक्वल टू काय आहे सोल्युशन मित्रांनो, एम कॉमा एन इज इक्वल टू -6, -5. सो दिस इज माय फायनल आन्सर. हे माझं